लोकसभेमध्ये सुद्धा असा प्रकार झाला होता की लोकसभा 5 टप्प्यामध्ये झाली होती आणि आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये होतो. तेव्हाही आपल्याला साधारण महिनाभर थांबावं लागलं. लोकांची नावं मतदार यादीमध्ये आहेत, ज्या लोकांचे फोटो मतदार यादीमध्ये आहेत त्याच लोकांनी मतदान केलेलं आहे. त्या मतदान यंत्रामध्ये किंवा हॅक होणं किंवा त्यातला डाटा बदलणं असं काही एक होणार नाही. डिसेंबर 2025 रोजी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चे मतदान झालेले आहे आणि ते मतदान होत असतानाच त्या दिवशी माननीय उच्च न्यायालय नागपूर यांचा आदेश आला की मतमोजणी 3 तारीख ऐवजी 21 डिसेंबर रोजी होईल. माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असल्याकारणाने ती सर्व EVM जी आहेत ती स्ट्रॉंग रूम ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत. त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर CRPFचं एक तुकडी तैनात आहे आणि त्याच्या बाहेर पोलिसांचं 1+4 असं पोलिसांची तुकडी तैनात आहे. आणि मी सर्व उमेदवारांना सुद्धा आम्ही लेखी पत्रानं कळवलेलं आहे की या स्ट्रॉंग रूममध्ये आतमध्ये CCTV बसवण्यात आलेले आहे आणि त्या CCTVचं कव्हरेज तुम्हाला बाहेर स्क्रीनवरती पाहता येत आहे. तसेच सर्व उमेदवारांना आम्ही असं सूचित केलेलं आहे की आपण स्वतःही स्ट्रॉंग रूमवरती बसू शकता. त्या ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे किंवा त्यांचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी बसू शकतात. जसं आमचा पोलिसांचा फोर्स आहे तसंच त्यांनी जरी त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी बसून ठेवले तरी आम्हाला काही हरकत नाही. एकूणच निवडणूक पारदर्शकरित्या पार पडावी हा त्यामागचा उद्देश आहे. निवडणूक पार पडलेली पण लोकांच्या मनात अनेक शंका, कुशंका, गैरसमज आहेत. EVM बंद अवस्थेमध्ये आम्ही स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आहेत. EVM हे कोणत्याही बाहेरील उपकरणाला कनेक्ट होत नाही. त्यामुळे लोकांच्या मनातली जो संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी मी या निमित्त आवाहन करतो की EVM हॅक करता येत नाही. EVM ला कोणत्याही प्रकारचं कोणताही डिव्हाइस कनेक्ट करता येत नाही. त्यामुळे त्यात 2 तारखेला जे मतदान त्यामध्ये झालेलं आहे तोच डाटा त्याच स्वरूपामध्ये EVM मध्ये असणार आहे आणि 21 तारखेला हे मतमोजणी होईल. त्यावेळी जसं 3च्या मतमोजणीला चित्र समोर असतं तसंच चित्र 21 तारखेला होणार आहे. आणि राहिला मुद्दा प्रशासनावरती भारचा, तर अशा लोकसभेमध्ये सुद्धा असा प्रकार झाला होता की लोकसभा 5 टप्प्यामध्ये झाली होती आणि आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये होतो. तेव्हाही आपल्याला साधारण महिनाभर थांबावं लागलं असतं. हे आमचं कामच आहे, त्यामुळे आमच्यावर कोणता ताण आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही. यापूर्वी असं कधीही झालं नाही की नगरपालिकेचा निकाल जो आहे तो पुढे ढकलला. परंतु आपल्याला वस्तुस्थिती पाहावी लागेल की नगरपालिकेच्या महाराष्ट्रातील काही नगरपालिकांचा जो निकाल आहे, निवडणूक प्रक्रिया आहे ती 20 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाचीच भूमिका अशी आहे की निवडणूक ही पारदर्शकरित्या पार पडावी, कोणत्याही निकालांचा प्रभाव इतर निवडणुकांवर पडू नये ही बाब लक्षात घेता तो निकाल पुढे गेलेला आहे. निकाल पुढे गेला म्हणून त्या मतदान यंत्रामध्ये किंवा हॅक होणं किंवा त्यातला डाटा बदलणं असं काही एक होणार नाही. मी पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना आणि सर्व जनतेला आश्वस्त करू इच्छितो की त्यामध्ये जे मतदान झालेलं आहे त्यात जसंच्या तसं त्यामध्ये असणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल शक्य नाही. त्या ठिकाणी योग्यरित्या सुरक्षा व्यवस्था आहे, आतमध्ये CCTV आहेत, उमेदवाराचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी बसू शकतात, पाहू शकतात. जेवढी काळजी आम्ही घेतो तेवढी सुद्धा त्यांच्याकडून काळजी घेतली जाऊ शकते. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही हे मी या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो. चाळीसगाव नगरपालिकेसाठी जे मतदान झालेलं आहे या मतदानासाठी जी मतदार यादी वापरलेली आहे ती 1 जुलै 2025 रोजीची आहे. त्यामुळे 1 जुलै 2025 रोजी त्या मतदार यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावं आहेत, जे जे मतदार आहेत त्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. असंही मी या निमित्त हे करतो की चाळीसगावचे रहिवासी आहेत पण ते नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले आहेत आणि त्या व्यक्तींच्या त्या नावे ही ते मतदार यादीमध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाला अधिकार आहे की माझं मतदान कुठे असावं, कोणत्या ठिकाणी माझी मतनोंदणी केलेली आहे आणि हे गृहीत धरून मतदान पार पडलेलं आहे. ज्या लोकांची नावं मतदार यादीमध्ये आहेत, ज्या लोकांचे फोटो मतदार यादीमध्ये आहेत त्याच लोकांनी मतदान केलेलं आहे असं मी सांगतो.